गोगावले यांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी उत्तर दिले। जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेमध्ये तटकरे यांनी मतांचा हिशेब मांडला। 60,000 मतांनी दगा दिला असं म्हणायचंय का? सुनील तटकरेंनी गोगावलेंनाच हा सवाल विचारलाय। संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका असंही तटकरेंनी सुनावलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी आपल्याशी दगाबाजी केली असा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केलेला होता आणि त्याला उत्तर देताना तटकरेंनी महाड मतदारसंघातील मतदारांचं मतांचं जे गणित आहे तेच मांडलं होतं। महाड इथे स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ते बोलत होते। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची 30,000 मतं आहेत असं ते सांगतात। मला केवळ 3,500 मताधिक्य मिळालं, ते 26,000 मतांनी निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेसचं एकही मत त्यांना मिळालं नाही असं जर गृहीत धरलं तर लोकसभेला 60,000 मतांनी मला दगा दिला असं जर मी म्हटलं तर आपली काय अवस्था होईल असा सवाल तटकरेंनी गोगावलेंना केलाय। मी संयमी आहे, परंतु माझ्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका आणि त्यासाठी वेडेवाकडे विचार मांडले जात असतील तर ते योग्य नाहीत असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। उमेदवार पुढचे निवडून आले 26,000। माझ्या 30,000 मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहीत धरलं। नाही मिळालं असं ते म्हणतात, आरोप करतात नाही मिळालं असं गृहीत धरलं तर ते 26,000 मतांनी निवडून आले। ते 26 अधिक 30 60,000 मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। 60,000 मतांनी जर का मला दगा दिला जर का असं असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं। हा आरोप सुनील तटकरे करत नाही। ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडणी करण्याचा प्रयत्न कराल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा गप्प रे लक्षात नका बागणार। मी संयमी आहे याचा अर्थ संयमाचा कडेलोट करण्यासाठी वेडं बाकडं कुठल्याही पद्धतीचा विचार करण्यात जात असतील ते अत्यंत अयोग्य ठरू शकते।